श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले YM3 क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण 10th बोर्ड एक्झाम टिप्स पाहणार आहोत. चला तर मग वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी इथे काही टिप लिहिलेले आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. पहिली टिप आहे, तुम्ही जेवढे टॉपिक केले आहेत त्यांचीच रिव्हिजन करा. आतापर्यंत तुम्ही ज्या टॉपिकचा स्टडी केलेला आहे तेवढेच टॉपिक तुम्ही आता त्याचं रिव्हिजन करायचे आहे. आता जर तुम्ही नवीन टॉपिक घेतले तर आता आपल्याला वेळ नाही आहे नवीन टॉपिकची तयारी करण्यासाठी. त्यामुळे जेवढे टॉपिक केले आहेत त्यांचीच रिव्हिजन तुम्ही आता करायची आहे एक्झामपर्यंत. आपली सेकंड टिप आहे, एक्झाम सेंटरला जाण्यापूर्वी हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड, ID प्रूफ सोबत घ्या. घड्याळ अवश्य ठेवा. आता ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्यावेळेला तुम्ही त्या सेंटरला जाण्याआधी हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड व तुमचे काही ID प्रूफ असेल तर ते तुम्ही सोबत घ्यायचे आहे एक्झामपूर्वी. घड्याळ अवश्य आपल्याजवळ हवं, कारण तिथं आपल्याला पेपर सोडवताना घड्याळाची आवश्यकता आहे. आता थर्ड नंबरची टिप, एक्स्ट्रा पेन पेन्सिल सोबत घ्या. पाण्याची बॉटल घ्या. आपण एक्झामला जाण्याआधी आपल्याकडे एक्स्ट्रा पेन व पेन्सिल हवी आहे, कारण तिथं तुम्हाला कुणाकडं मागण्याची परमिशन नसते दुसऱ्या व्यक्तींकडून. त्यामुळं आपले साहित्य आपल्याजवळ असायला हवे व पाण्याची बॉटल ही आवश्यक घ्या. फोर्थ नंबरची टिप आहे, एक्झाम दिवशी कोणताही स्टडी करू नका. मन शांत ठेवा. ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्या दिवशी सकाळी कोणत्याही प्रकारचा स्टडी तुम्ही करायचा नाही, कारण जर त्या दिवशी तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला पेपरचं आधीच टेन्शन आलेलं असतं. त्यामुळं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही त्या दिवशी जर स्टडी केला असेल तर तुमचं मन तुम्ही शांत ठेवायचं आहे. त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा स्टडी करायचा नाही एक्झामपूर्वी. आता फिफ्थ नंबरची टिप आहे, वेळेपूर्वी एक्झामला पोहोचा. ॲन्सर शीटवरती इन्फॉर्मेशन गडबड खाडाखोड न करता व्यवस्थित भरा. जर माहिती भरावयास समजत नसेल तर सुपरवायझरना विचारून माहिती भरा. आता एक्झाम सेंटरला आपण वेळेपूर्वीच निघायला हवं व तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते सुपरवायझर सर असतील किंवा मॅम असतील ते तुम्हाला ॲन्सर शीट देतील. त्याच्यावरची माहिती तुम्ही गडबड खाडाखोड न करता व्यवस्थित भरायची आहे. जर तुम्हाला ती माहिती भरावयास अडचण येत असेल तर तुम्ही तेथील सुपरवायझर सर किंवा मॅमना विचारून ती माहिती तुम्ही भरायची आहे, पण चुकीची माहिती गडबडीमध्ये भरायची नाही. 6 नंबरची टिप आहे, क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर जे क्वेश्चन तुम्हाला सोपे वाटतील, ज्यांचा तुम्ही स्टडी केला असेल असे क्वेश्चन अगोदर सोडवा. आता क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथं गेल्यानंतर मिळेल त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याला कोणते क्वेश्चन येतात, कोणत्या क्वेश्चनचा आपला स्टडी झालेला आहे ते क्वेश्चन तुम्ही आधी सोडवायचे आहेत. 7th नंबरची टिप, जे क्वेश्चन येत नाहीत अशा क्वेश्चनवरती वेळ वाया घालवू नका. पुढील क्वेश्चन सोडवा. आता क्वेश्चन पेपर आल्यानंतर जे सोपे असतील ते तुम्ही अगोदर सोडवायचे आहेत. जे क्वेश्चनचा स्टडी तुम्हाला नाही आहे किंवा ते आठवत नाही आन्सर असे क्वेश्चन तुम्ही लास्टला सोडवायचे आहेत. त्या क्वेश्चनवरती तुम्ही वेळ वाया घालवायचा नाही. जे येत असतील क्वेश्चन ते तुम्ही अगोदर सोडवायचे आहेत. 8 नंबरची टिप, ॲन्सर लिहिताना हँडरायटिंग हे चांगलं हवं. खाडाखोड टाळा. पेपर प्रेझेंटेशनला इम्पॉर्टन्स द्या. अधूनमधून घड्याळाकडे लक्ष द्या. वेळेत पेपर कंप्लीट करा. आता आपण ॲन्सर शीट लिहिताना आपलं हँडरायटिंग हे चांगलं हवं. पेपर प्रेझेंटेशनला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. तुमचं जर हँडरायटिंग चांगलं असेल, पेपर प्रेझेंटेशन चांगलं असेल तर तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. आणि अधूनमधून तुम्ही घड्याळाकडे पाहायचं आहे की अजून वेळ किती शिल्लक आहे व पुढील क्वेश्चन कॉन्स्टंट स्पीडनं सोडवायचे आहेत. आता 9 नंबरची टिप तीच आहे, पेपरमध्ये ॲन्सर लिहिताना रायटिंगचं स्पीड हे नेहमी कॉन्स्टंट ठेवा. आता तुम्ही पहिला क्वेश्चन जर फास्ट सोडवला नसेल तर इतर क्वेश्चन असतील त्यांना वेळ तुम्हाला पुरणार नाही. त्यामुळं प्रत्येक
क्वेश्चन लिहिताना त्याचा आन्सर लिहिताना तुम्ही कॉन्स्टंट स्पीड हवं, कारण पुढचे पण क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायला लागतात. त्यामुळं तुमचा स्पीड हा नेहमी कॉन्स्टंट हवा पेपरचा आन्सर लिहिताना. आता 10 नंबरची टीप आहे, एकदम विचार करून आन्सर लिहा. काही गडबडीत आन्सर चुकण्याची शक्यता असते. आता जर MCQ असतील तर तुम्ही गडबडीमध्ये चुकीचं MCQ लिहू शकता, किंवा फिल इन द ब्लँक्स असतील तर तुम्ही चुकीचं लिहू शकता गडबड केल्यामुळं. त्यामुळं त्याचा एक मिनटं विचार करायचा, हे आन्सर बरोबर आहे का, मगच तुम्ही ते आन्सर लिहायचं आन्सर शीटमध्ये. घाई गडबड केली तर ते आन्सर चुकण्याची शक्यता असते. आता 11 नंबरची टीप आहे, आवश्यक अशा वाक्यांना अंडरलाईन करावे. आता तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहिता आन्सर शीटमध्ये क्वेश्चनचं, त्यावेळेला एखादा पॅरा असतो, त्यामध्ये एका वाक्यामध्येच त्याचं आन्सर असतं. मग त्या आन्सरला जर तुम्ही लिहिल्यानंतर अंडरलाईन केलं तर एक्झामिनरला लगेच क्लिक होतं की ह्या क्वेश्चनचा आन्सर ह्या विद्यार्थ्याने एकदम करेक्ट लिहिलेला आहे. त्यामुळे ते जे अंडरलाईन केलेले असतात तेवढे सेंटेन्स वाचून ते सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स मिळण्यासाठी त्याचा बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळं आवश्यक अशा वाक्यांना तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. 12 नंबरची टीप आहे, प्रेझेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ह्या क्वेश्चन पेपर जो असतो त्याचा आन्सर लिहिताना तुम्ही प्रेझेंटेशन कशा प्रकारे करता, तुम्ही हँडरायटिंग कसं करता, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. एक्झामिनर हा पेपर चेक करत असताना जो पेपर चेकिंग करत असतात ते काय तुमचं पूर्ण आन्सर शीट 2-2 पानांचे तुमचे आन्सर असतात, ते पूर्ण ते वाचू शकत नाहीत, कारण खूप विद्यार्थी एक्झामला बसलेले असतात. ते काय वाचतात, ह्यातले महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच बघतात, पेपर प्रेझेंटेशन पाहतात, हँडरायटिंग पाहतात तुमचं, त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स मिळतात. त्यामुळं प्रेझेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 10th बोर्ड एक्झाम टिप्स पाहिलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या YM3 क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.